हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Okay, in this lecture we will see some adaptation of self pollination and क्रॉस पॉलिनेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल हे ॲडॅप्टेशन्स का इम्पॉर्टंट असतात त्याच्याबद्दल बोलूयात आपण. आता आपला पहिला टॉपिक जो आहे तो आहे ॲडॅप्टेशन इन सेल्फ पॉलिनेशन. ॲडॅप्टेशन्स ऑफ किंवा फॉर सेल्फ पॉलिनेशन. आता ॲडॅप्टेशन का महत्त्वाचं आहे आपल्याला. चार्ल्स डार्विन यांचा एक सिद्धांत माहिती आहे काय, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. इट मीन्स दॅट जर आपण एखाद्या सिच्युएशनला ॲडॅप्ट झालो तर त्याचे सर्वायवलचे चान्सेस जास्त असतात. आता ह्या ॲडॅप्टेशनचा आणि सेल्फ पॉलिनेशनचा काय कोरिलेशन आहे यांच्याबद्दल बोलूयात आपण. सो वेन इट कम्स फॉर द ॲडॅप्टेशन ऑफ सेल्फ पॉलिनेशनच परफॉर्म होण्यासाठी त्या फ्लावरमधले मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ह्यांनी काही गोष्टी आत्मसात केल्यात आणि ते म्हणजेच आहे त्यांचे ॲडॅप्टेशन. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एका बॉक्समध्ये काही टर्मिनॉलॉजी दिल्यात, फक्त सर्टन टर्मिनॉलॉजीज मेन्शन केल्यात. बट जेव्हा त्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जातात, MCQs येतात, काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात, तेव्हा मात्र अगदी फुल फॉर्मॅटमध्ये सर्वच्या सर्व केसेस विचारल्या जातात. जेवढ्या केसेस आपल्याला बेसिकली विचारल्या जातात त्या सर्वांचा आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट ॲडॅप्टेशन ऑफ सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनच व्हावं. आता सेल्फ पॉलिनेशन का गरजेचं आहे हे आत्ता रिसेंटली आपण त्यांच्या ॲडव्हान्टेजमध्ये पाहिलं. सो त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स काय काय आले त्याच्यामधलं फर्स्ट ॲडॅप्टेशन इज होमोगॅमी. फर्स्ट ॲडॅप्टेशन इज होमोगॅमी. होमो मीन्स वॉट, सेम. गॅमी or gamete, that means the marriage. In the case of homogamy, or the condition is homogamy in which male and female reproductive organ matures at same time. आपण कन्सिडर करूयात एखादं फ्लावर आहे, ॲज युजल आपलं कॉमन फ्लावर, स्टिग्मा, मग ही झाली त्याची स्टाईल, ही झाली त्याची ओव्हरी. देन इथे कन्सिडर केले हे आहे त्यांचे पोलन ग्रेन, राईट. आता याच्यामध्ये मेल अँड फिमेल फ्लावर किंवा त्यांचे ऑर्गन कन्सिडर केले. काय सांगितले आपण, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन किंवा त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग जर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कन्सिडर करायचं असेल तर अँथर आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कन्सिडर करायचं असेल तर ओव्हरी. हे दोन्ही एकाच वेळेला मॅच्युअर झाले. अँथर जो आहे तो मॅच्युअर झाला. अँथर मॅच्युअर होतोय म्हणजे आतमध्ये मात्र पोलन ग्रेन जे काही आपले मायक्रोस्पोर आहेत हे डेव्हलप होण्याचं काम झालं. आणि जेव्हा आपण कन्सिडर करणार की ही जी काही कार्पेलचा पार्ट आहे, सो हे सुद्धा स्टिग्मा असतील किंवा ओव्हरी असतील ते सुद्धा रेडी असतात पॉलिनेशन होऊन फर्टिलायझेशनसाठी रेडी राहणे. अशी ज्यावेळेस कंडिशन असते दोन्हीही सायमल्टेनियसली जर मॅच्युअर झाले असेल तर नो डाऊट इथले पोलन ग्रेन लगेच इथे ट्रान्सफर होतील, स्टिग्मा थ्रू रिसीव्ह केले जाईल आणि पॉलिनेशन परफॉर्म होऊन फर्टिलायझेशन होईल. ही पॉसिबिलिटी त्याचा फ्रंट व्ह्यू पाहिला, होमोगॅमी काय असते ती. आता थोडंसं आपण त्याच्या अपोजिट वेमध्ये विचार करून पाहूयात. जर सपोज असं म्हणूयात आपण की मेल जो काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हा डेव्हलप आहे, पण ह्या फ्लावरमधला हा जो फिमेलचा पार्ट आहे तो रेडी नाही आहे अजून, तो मात्र मॅच्युअर झालाच नाही आहे. मग पोलन ग्रेन इथे येऊन जरी लँड झाले, अनलेस अनटिल स्टिग्मा मॅच्युअर होत नाही आहे, डेव्हलप होत नाही आहे, तोपर्यंत तो त्या पोलन ग्रेनला रिसीव्ह करू शकत नाही. दॅट मीन्स सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म होणार नाही. सो इन दॅट केस ॲडॅप्टेशन काय झालं की काही सर्टन स्पेशीज ज्या आहेत फ्लावरच्या त्या मात्र काय करतात, ते होमोगॅमी दाखवतात.
होमोगॅमी मीन्स वॉट टर्म काय सांगितली आपण होमोगॅमी. होमोगॅमी मीन्स द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह part or we can say the organ mature at the same time which ensures the self pollination. हे मात्र काय करतात आपल्याला सेल्फ पॉलिनेशनला किंवा सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म होण्यासाठी मदत करून देतात. कोण होता आपला हा होमोगॅमी. सेकंड टर्म आहे किंवा सेकंड कंडिशन आहे क्लायस्टोगॅमी. आता ही क्लायस्टोगॅमी का आहे यांच्याबद्दल बोलूयात. Cleistogamy, that means it is a condition in which sex organ, male and female, they are get enclosed within the flower. काय म्हणूयात आपण त्यांना female and male reproductive organ are get closed within the flower. फ्लावरच्या आतमध्ये काय झाले ते क्लोज झाले आणि अशा कंडिशनमुळे आपल्याला टर्म काय मिळाले इट इज क्लायस्टोगॅमी. अँड एक्झाम्पल्स आर सर्टन काही आपण एक्झाम्पल्स कन्सिडर करूयात आपण. पहिला ऑक्झॅलिस, त्याच्यानंतर वायोला, त्याच्यानंतर कॉमेलियम. दीज आर द सर्टन रँडम एक्झाम्पल्स. एक फॅमिलियर आहे त्याच्यामधला ऑक्झॅलिस, याच्या अगोदर आपल्याला हे नाव गेलं ऑक्झॅलिसचा. सो दीज आर द सर्टन केसेस और स्पीशीज विच जनरली शोज द क्लायस्टोगॅमी. याला इलॅबरेट करणार आहोत. समजून काय घेतो आपण क्लायस्टोगॅमीमध्ये दोन्हीही मेल आणि फिमेल जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत हे सगळेच्या सगळे त्याच्यातमध्ये कसे झाले ते क्लोज्ड फॉर्मॅटमध्ये आहेत. मग हे कसे दिसतील थोडंसं कन्सिडर करूयात आपण त्यांना. हा फ्लावर आहे, याच्यामध्ये स्टिग्मा, ही झाली स्टाईल, खाली झाली ओव्हरी. इथे दाखवूयात आपण हा आहे त्यांचा अँथरचा पार्ट, इथे हा आहे त्यांचा अँथरचा पार्ट. लेट्स लेबल इट. दिस इज अँथर अँड इन द केस ऑफ कार्पेल दिस फर्स्ट पार्ट इज नथिंग बट स्टिग्मा, लॉंग स्लेंडर शेप hollow part it is style and the basal oval part it is nothing but ovary. आता ही जी कंडिशन आहे ही क्लोज्ड फ्लावरची. ह्या फ्लावरमध्ये काय झालं अँथर आणि स्टिग्मा हे सगळे त्या एका सिंगल फ्लावरमध्ये क्लोज्ड फॉर्ममध्ये आहे. सो ह्याच्यामध्ये दुसऱ्या फ्लावरपासूनचे अँथर ह्या फ्लावरच्या स्टिग्मावरती येऊन लँड होण्याचे चान्सेस जवळजवळ नाहीत. That means again this cleistogamy ensure the self pollination. आता ज्या केसमध्ये आपल्याला जेनेटिक स्टेबिलिटी हवी आहे त्या काही स्पेशीज आहेत त्यांनी स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन काय करून घेतले त्यांचे मेल अँड फिमेल हे दोन्ही जे रिप्रोडक्टिव्ह फॉर्म आहेत किंवा पार्ट आहेत ऑर्गन आहेत ते त्या फ्लावरच्या आतमध्ये अशा क्लोज्ड फॉर्ममध्ये. नाव इन दिस केस दीज आर द एक्झाम्पल्स ऑक्झॅलिस, वायोला, कॉमेलिया. दे कॅन प्रोड्यूस इन द टू फॉर्म. कसे प्रोड्यूस होऊ शकतात ते हे फॉर्म दे कॅन प्रोड्यूस आयदर इन द फॉर्म ऑफ क्लायस्टोगॅमस और द सेकंड केस इज एक आहे आपला क्लायस्टोगॅमस अँड सेकंड वन इज कॅस्मोगॅमस. Now what is mean by the cleistogamous and plasmogamous? Cleistogamous that means the closed flower. फ्लावर कसे कंडिशन फ्लावरची क्लोज्ड फॉर्ममध्ये आणि कॅस्मोगॅमस दॅट मीन्स द ओपन फ्लावर. आता हे डिपेंड्स हे ॲडॅप्टेशन आले. जनरली आपण पाहतो की फ्लावर हे जनरली कसं होतं हे ओपन होतं बट ॲडॅप्टेशन काय आलं त्यांच्यामध्ये ते फ्लावर कसं राहिलं क्लोज्ड फॉर्ममध्ये आणि म्हणजेच ती टर्म झाली क्लायस्टोगॅमस किंवा याला टर्म केलं जातं क्लायस्टोगॅमी टू एन्शॉर टू गिव्स द श्युअरिटी अबाउट द सेल्फ पॉलिनेशन. सो ही कंडिशन कन्सिडर केली जाते. मग आपण असं म्हणूयात की ही जी काही कंडिशन आहे ही कशासाठी युजफुल आहे आपल्याला फॉर द सेल्फ पॉलिनेशन. इन द केस ऑफ कॅस्मोगॅमस आता सध्या आपण हेडिंग दिलं आहे ॲडॅप्टेशन ऑफ सेल्फ पॉलिनेशन बट स्टील दिस सर्टन स्पीशीज कॅन प्रोड्यूस इन द फॉर्म ऑफ ओपन फ्लावर दॅट मीन्स दे आर शोईंग कॅस्मोगॅमस. इट फेवर्स फॉर द क्रॉस पॉलिनेशन.
हे मात्र कुणाला सपोर्ट करतात? क्रॉस पॉलिनेशनला. कोणती टर्म सांगितली आपण? कॅझमोगॅमस. टेक्स्टबुकमध्ये टर्मिनॉलॉजीज मेन्शन केल्या आहेत. क्लायस्टोगॅमस आहे किंवा क्लायस्टोगॅमी आहे, कॅझमोगॅमस किंवा कॅझमोगॅमी. देन थर्डकडे जाऊयात आपण. थर्ड कन्सिडर करूयात आपली जिओकार्पी. आता ह्या 3 कंडिशन्स आहेत. फर्स्ट कंडिशन काय होती? होमोगॅमी विच फेवर्स फॉर द सेल्फ पॉलिनेशन. दॅट मीन्स दे आर शोईंग सर्टन ॲडॅप्टेशन अँड दॅट ॲडॅप्टेशन इज इन द फॉर्म ऑफ homogamy. Homogamy, it is the condition and further it get termed as a homogamy. Second condition, cleistogamy, or the term is cleistogamy. Third one is geocarpy. Let's talk about that. Before that, this geocarpy, it is commonly seen in Arachis hypogea. आता हे काय डिफरंट नाव आहे? Arachis hypogea. आता याच्यासाठी आपण पहिल्यांदा एका गोष्टीचा विचार करूयात. ग्राउंडनट्स फार फॅमिलियर आहेत, शेंगदाणे. जेव्हा केव्हा आपण त्याला ओपन करून पाहतो, ओपन केल्यानंतर त्याचा जो शेलचा पार्ट आहे तो काहीसा असा दिसतो. ती जी शेंग असते, पॉड असते, तिला ओपन केल्यानंतर ही बाहेर हा झाला त्याचा शेल पार्ट आणि आतमध्ये आपल्याला हे त्याचे ग्राउंडनट जे असतील त्याचे सीड दिसतात. हा झाला सीड पार्ट. पण आपण जेव्हा केव्हा यांना ऑब्झर्व करतो, हे जे ग्राउंडनट्स असतात हे मात्र आपल्याला अंडरग्राउंड फॉर्म झालेले दिसतात. आता आपल्याला काय माहिती आहे? चेन काय आहे आपली? पहिल्यांदा पॉलिनेशन झालं पाहिजे. पॉलिनेशन झालं म्हणजे फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते सीड फॉर्म होतात. राईट? ही चेन आहे. पॉलिनेशन, पॉलिनेशन नंतर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन नंतर सीड फॉर्मेशन. जेव्हा केव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा फ्लावर हे जनरली कुठे असतं? अबाव द ग्राउंड, एरल फॉर्ममध्ये असतं. सपोज हा संपूर्ण खालचा हे त्याचं रूट आहे, हे जे काय आहे ते, आणि वरती जे काही शूट पार्ट आहे इथे बेसिकली आपल्याला फ्लावर प्रोड्यूस असलेले दिसतात. मग फ्लावर इथे असेल, पॉलिनेशन इथे परफॉर्म होत असेल, तर फर्टिलायझेशन होऊन सीड मात्र जमिनीच्या खाली कसे फॉर्म होत असावेत? कारण ग्राउंडनटच्या कंडिशनमध्ये जर पाहिले तर हे ग्राउंडनट्स अंडरग्राउंड डेव्हलप झालेले दिसतात आपल्याला. हे समजतंय? मग याच्यासाठी त्यांच्यामध्ये आलेलं जे ॲडॅप्टेशन आहे ते आहे जिओकार्पी ॲडॅप्टेशन. का? कारण अगेन कसे हवेत आपल्याला? हे सेल्फ पॉलिनेशन हवेत. जिओकार्पी, आता जर नावावरून लक्षात घ्यायचं असेल तर जिओ म्हणजे लँड, खाली जमीन जी असते ती, ग्राउंड, आणि कार्पी दॅट वर्ड कम्स फ्रॉम द कार्पेल. याचा मिनिंग असा होतो की कार्पेल मग मात्र नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, सर्टन ड्युरेशन नंतर जेव्हा ते मॅच्युअर होतील तेव्हा मात्र हा कार्पेलचा जो पार्ट आहे वरचा स्टिग्मा आणि स्टाईल इट फॉल्स ऑफ, ते पडून जातात आणि जो ओव्हरी पार्ट आहे इट गोज इनसाइड द ग्राउंड, जमिनीच्या खाली ओव्हरी जाते आणि तोपर्यंत त्यांचं पॉलिनेशन होऊन फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला स्टार्ट झालेली असते. आणि मग मात्र आता ती जी काही ओव्हरी आहे की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आहे ही कुठे गेली? जमिनीच्या खाली. आणि देन जेव्हा सीड फॉर्मेशन होतील तेव्हा नो डाऊट सीड कुठे आपल्याला प्रोड्यूस झालेले दिसतील? अंडरग्राउंड. अँड इन दिस मॅनर जनरली ग्राउंडनट्स आर प्रोड्यूस्ड अंडर ग्राउंड कंडिशन. सो हा झाला आपला जिओकार्पी. थोडंसं डायग्रामॅटिक कन्सिडर करूयात, तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा झाला आपला स्टिग्मा, ही झाली आपली स्टाईल आणि हा खाली झाला आपला ओव्हरीचा पार्ट. हे झालं स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हा खाली त्याचा सपोज रिसेप्टॅकल, खालचा थॅलॅमसचा जो पार्ट असतो तो. आता काय झालंय? इथे जे काही पोलन ग्रेन आहेत ते आले, लँड झाले. लँड झाल्यानंतर सर्टन ड्युरेशन नंतर हा जो काही पार्ट असतो ह्यांच्यामधला स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि इथे खाली जे असणार आहे त्याला आपण म्हणूयात पेडिसेल. पेडिसेल 11th मॉर्फोलॉजी इन फ्लावरिंग प्लांटमध्ये खूप टर्मिनॉलॉजी स्टडी केल्या, त्याच्यामधली एक पेडिसेल. पेडिसेल मीन्स वॉट? इट इज अ स्टॉक ऑफ फ्लावर अँड इन दॅट केस पेडिसेल इट स्टार्ट टू इलॉंगेट. आता ह्या केसमध्ये काय होतं? त्यांचा जो पेडिसेल आहे ह्या फ्लावरचा हा जो स्टॉक आहे तो ग्रो व्हायला स्टार्ट होतो. इट फर्दर गेट इलॉंगेट पेडिसेल पार्ट. मग आता हा जो काही पेडिसेल असेल हा जेव्हा इलॉंगेट होईल, हा पेडिसेल आहे, इट्स अ पेडिसेल पार्ट, स्टॉक ऑफ फ्लावर. आणि मग इथे आपण कन्सिडर करूयात, ही होती ओव्हरी, ही होती त्यांची स्टाईल आणि हा जो होता तो स्टिग्मा. आता पोझिशन कशी झाली? अपसाइड डाऊन, इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये. हे होतं स्टिग्मा, दिस हॉलो पार्ट इज स्टाईल, बेसल oval shape part is ovary. Over
सर्टन पिरियड ऑफ टाईम, सर्टन ड्युरेशन नंतर हा जो काही पार्ट आहे इथला त्याचा पेडिसेलचा पार्ट हा डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो आणि तो पुढे इलॉंगेट होतो लाईक दिस. आणि आता मात्र हा जो काही ओव्हरी आहे तो इथे आला, ही ओव्हरी झाली, दिस वन इज ओव्हरी पार्ट, हा झाला स्टाईलचा पार्ट आणि हा झाला त्यांच्या स्टिग्माचा पार्ट. आता काय झाले, त्यांचं जे स्टॉक होतं ते अजून डेव्हलप झालं, ते बेंड झालं आणि सपोज आपण कन्सिडर करूयात की हा जमिनीचा एरिया आहे, ग्राउंड सरफेस आहे. कालांतराने स्टाईल आणि स्टिग्मा हे दोन्हीही निघून जातात, इट गेट फॉल ऑफ, काय होतात, पडून गेले. आता कोण राहिले, फक्त ओव्हरीचा पार्ट. आणि हा कुठे सध्या, इट बरीड इनसाइड द ग्राउंड, जमिनीच्या खाली तो पूर्णपणे गेला. आणि म्हणजेच आता याच्यामध्ये जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस कंप्लीट होईल आणि सीड फॉर्म होतील तेव्हा जनरली आपल्याला हे सीड डेव्हलप झालेले कुठे दिसतात, अंडरग्राउंड. आणि म्हणून हे जे काही ग्राउंडनट आहेत हे आपल्याला जमिनीच्या खाली दिसतात, मुळांना आलेले दिसतात. जिओकार्पी हे ॲडॅप्टेशन आहे. फर्दर जेव्हा ते जाऊन बेंड होतात तेव्हा क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस संपून जातात. सो ह्या 3 मेजर कंडिशन सांगितल्या. पहिली होमोगॅमी, क्लायस्टोगॅमी आणि जिओकार्पी. पुढची जी 3 आहेत त्याच्यामध्ये कंडिशन मेन्शन नाही केल्यात, पण त्या एक्झाम्पलमध्ये ॲडॅप्टेशन कसं आलं त्या ॲडॅप्टेशनबद्दल बोलूयात. पुढचं आहे एक्झाम्पल आहे मिराबिलिस जल्पा. हे ॲक्च्युली प्लांटचं नाव आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज 4 o'clock प्लांट. लास्ट इयर ह्या 4 o'clock प्लांटवरती क्वेश्चन विचारला होता. नाव का पडलं त्याला 4 o'clock, अगेन ॲज इट्स नेम सजेस्ट की जनरली ते त्या ड्युरेशनला ब्लॉसम होतं किंवा उमलतं. सो मिराबिलिस जल्पा. आता ह्या कंडिशनमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर इन मिराबिलिस जल्पा अँथर बेंड्स ऑन स्टिग्मा. आता काय झालं याला कन्सिडर करूया. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा अँथर कन्सिडर करून घेतले. हे झाले अँथर. ॲज युजल आपण असं म्हणूयात की ही स्टिग्मा आहे, ही स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे. आता आपल्याला समजले त्याच्यामुळे आपण अगदी शॉर्टेस्ट वेमध्ये डायग्राम कन्सिडर करतोय. आता मिराबिलिस जल्पामध्ये हे जे अँथर आहेत हे डिरेक्टली बेंड होतात आणि कुठे जाऊन पोहोचले, स्टिग्मावरती. मग स्टिग्माचा जो पार्ट आहे तो ऑलरेडी ऑक्युपाई आहे. कुणी केला, अँथरने. दॅट मीन्स देर इज नो एनी सरफेस, नो एनी प्लेस टू रिसीव दी पोलन फ्रॉम दी अनादर प्लांट और दी अदर फ्लावर. एकदा का ह्या स्टिग्मावरती हे सगळे पोलन ग्रेन जाऊन लँड झाले किंवा जो अँथर आहे तो ऑलरेडी त्याच्यावरती बेंड फॉर्ममध्ये आहे. आपण सपोज असं कन्सिडर करूयात, हा आहे याचा स्टिग्माचा पार्ट, हा जो सरफेस आहे तो, आणि हे जे आहेत हे पोलन ग्रेन आहेत. सो हे जे काही पोलन ग्रेन आहेत किंवा अँथर आहेत हे पूर्ण याच्यावरती जाऊन लँड झाले. लँड झाल्यानंतर स्टिग्माचा संपूर्ण जो सरफेस आहे तो ऑक्युपाय कुणी केला आहे, पोलन ग्रेनने. म्हणजेच आता हे पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती आहेत. म्हणजे जर झालं तर पॉसिबिलिटी फक्त आणि फक्त काय, सेल्फ पॉलिनेशनची. देर इज नो अगेन एनी सिंगल चान्स फॉर द क्रॉस पॉलिनेशन अँड इट इज जनरली सीन इन द मिराबिलिस जल्पा. इट इज नॉट टर्मिनॉलॉजी, इट इज जस्ट एक्झाम्पल. मिराबिलिस जल्पामध्ये सुद्धा ॲडॅप्टेशन दिसतं. ॲडॅप्टेशन काय, दे आर शोईंग द बेंडिंग ऑफ अँथर ऑन द स्टिग्मा. त्यांचा अँथर बेंड होतो, याला टर्म नाही आहेत. जसे 1, 2, 3 ह्या टर्म किंवा टर्मिनॉलॉजी म्हणून कन्सिडर केल्या जातात. ह्याच्यामध्ये कंडिशन अशी की बेंड होतात आणि ह्या एक्झाम्पलमध्ये ते ॲडॅप्टेशन दाखवतात. नेक्स्ट वन कन्सिडर करूयात, विन्का रोझिया. अगेन स्पेशीज आहे. यांच्या केसमध्ये काय होतं, ॲज अँथर matures the style elongates. जेव्हा अँथर मॅच्युअर होईल तेव्हा जाऊन त्यांची जी स्टाईल आहे ती इलॉंगेट व्हायला स्टार्ट होते. परत एकदा कन्सिडर करूयात आपण. ही आहे आपली स्टिग्मा, ही झाली स्टाईल, ही झाली त्यांची ओव्हरी, आणि इथे कन्सिडर करूयात हे आहेत पोलन ग्रेन. आपण कन्सिडर करूयात की हे एक फ्लावर आहे. ह्या फ्लावरमध्ये जर हे मधली कंडिशन पाहिली तर हे आहेत स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, म्हणजे एकत्रित कन्सिडर करूयात आपण ह्याला स्टिग्मा पार्ट, आणि हा आहे अँथर. जेव्हा अँथर मॅच्युअर होतो, आता अँथरची साईज आणि हे जे काही कार्पेल आहे
किंवा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहेत ह्यांची साईज मॅच होत नाही. जेव्हा हे मॅच्युअर होतील आपोआप ही जी काय स्टिग्मा किंवा ही संपूर्ण आपण ह्याला ॲक्च्युली स्टिग्मा स्टाईल ओव्हरी दॅट मीन्स कार्पेल और पिस्टल कार्पेल. सो ही जी स्टाईल आहे ही हळूहळू इलॉंगेट व्हायला स्टार्ट होते आणि ही एकदा साईज वाढायला लागली की मग मात्र हा जो स्टिग्मा आहे तो थोड्याशा अप्पर पोझिशनला जाऊन शिफ्ट होतो आणि अगदी इझिली पोलन ग्रेन जाऊन त्या स्टिग्मावरती लँड होतात. म्हणजे अगेन हे वन ऑफ द ॲडॅप्टेशन आहे जे आपल्याला सेल्फ पॉलिनेशन दाखवतं. आणि एक लास्ट एक्झाम्पल आहे 6th वन इन सोलॅनम ट्युबरोझम. अगेन बरेचसे स्टुडंट फॅमिलियर आहेत. लास्ट इयर आपण काही बायोलॉजिकल नेम पाहिले किंवा बायनोमियल नॉमेनक्लेचर पाहिले त्याच्यामध्ये आपण सोलॅनम ट्युबरोझम अशी एक स्पेशीज पाहिली होती. इट इज कॉमनली नोन ॲज पोटॅटो. आता पोटॅटोमध्ये जर कन्सिडर केलं तर ह्यांचा जो स्टिग्मा आहे इन द केस ऑफ सोलॅनम ट्युबरोझम स्टिग्मा गेट कॉइल्स अराउंड द अँथर. आता ह्या केसमध्ये मात्र वेगळीच कंडिशन आहे. जो काही स्टिग्मा असतो तो स्वतःच ग्रो होत जातो आणि पूर्ण अँथरच्या भोवती कॉइलिंग फॉर्ममध्ये दिसतो. आता हा याचा जो पार्ट आहे तो इथे आपण वरती दाखवतो. ह्या केसमध्ये काय होतं हा झाला आपला अँथर कन्सिडर करतो आपण सोलॅनम ट्युबरोझमसाठी. ह्या केसमध्ये काय झालं आहे जो काही त्या फ्लावरचा स्टिग्मा असतो तो स्टिग्माच याच्या भोवती असा कॉइल्ड फॉर्ममध्ये जातो. म्हणजे हे जेव्हा अँथर मॅच्युअर होतील आतमध्ये पोलन सॅक असेल पोलन ग्रेन असतील डेव्हलप झाले बर्स्ट होतील ते कुठे जाऊन पडणार आहेत अगदी जवळचा नियरेस्ट सोर्स कोणता आहे त्यांचा ॲज अ रिसिव्हर म्हणून स्टिग्मा. म्हणजे हे त्यांच्यामध्ये आलेलं ॲडॅप्टेशन जे आपल्याला 100% काय दाखवतं आहे सेल्फ पॉलिनेशन. सो दीज आर द 6 डिफरंट वेज. आउट ऑफ दॅट 3 आर द टर्मिनॉलॉजीज अँड अदर 3 आर जस्ट एक्झाम्पल्स विच ॲक्च्युली शोज सर्टन ॲडॅप्टेशन्स किंवा सर्टन काही त्या कंडिशन दाखवत आहेत. हे सर्व कशासाठी पाहतोय सेल्फ पॉलिनेशन मिळवण्यासाठी. आणि हे त्यांच्यामध्ये आलेलं ॲडॅप्टेशन आहे त्यांनी आत्मसात केले. सो ह्या ज्या काही कंडिशन आहेत त्यांना आपण सिम्पल फॉर्ममध्ये लर्न करूयात किंवा लक्षात कसं ठेवायचं. 6 आहेत आपण ह्यांना कसं म्हणतो होमो क्लायस्टोजिओ. काय म्हणतोय होमो क्लायस्टोजिओ. आणि पुढचे आहेत मीरा विन्का आणि सोला किंवा सोलो. काय लक्षात ठेवलं आपण होमो क्लायस्टोजिओ मीरा विन्का सोलो. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला त्यांचे सिक्वेन्स लक्षात राहील आणि सेल्फ पॉलिनेशनमधले जे सर्टन जेवढे काही ॲडॅप्टेशन्स आहेत हे सर्व आपल्याला लर्न होतील. कंडिशन्स आणि टर्मिनॉलॉजीज फार महत्त्वाच्या आहेत. क्वेश्चन याच्यावरतीच विचारले जातात. लक्षात कसं ठेवलेत आपण ॲडॅप्टेशन होमो क्लायस्टोजिओ मीरा विन्का आणि सोलो किंवा सोलान. सो हे झाले आपले ॲडॅप्टेशन इन सेल्फ पॉलिनेशन. इन नेक्स्ट टॉपिक विल सी some adaptation in cross pollination also.